चला पहिल्या दोन सामन्यानंतर आता पहिला सामना आपण पाहतोय लुजर लुजर असा सामना खेळला जात आहे. एका बाजूला असेल तो म्हणजे थापा 11 आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वामी 11. प्रेम सुरेश असं तुम्ही माता रतन थापा. यानंतर आपण विनर विनर असा सामना घेणार आहोत आणि हा सामना देखील 4 षटकांचा असणाऱ्याची नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे असणार आहेत. नियमांप्रमाणे पहिल्या दिवशी देखील त्याचप्रमाणे खेळ झाला आणि आज MVPLचा फायनल डेच्या दिवशी देखील त्याच प्रकारचे रूल्स आणि रेग्युलेशन सर्वांसाठी असणार आहेत. याची नोंद घ्यायची. तर चला आपण जाऊया आता मैदानाच्या दिशेने. मैदानात पाहताय आपण ओपनिंग पेअर स्वतः ओनर पॅकर संघाचे सर्व कॅप्टन प्रेम सुरेश आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो देवेन म्हस्कर. मागील सामन्यामध्ये ज्या खेळाडूने सुरेख कामगिरी करत आपल्या संघाला एका फायटिंग टोटलपर्यंत नेऊन ठेवलेला तो देवेन आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहताय प्रेम. चला त्यांचा सामना चालू करायचा गौरव प्लीज जरा. आधी गोलंदाजी मार करतो तुम्ही पाहते. आधी राऊंड विकेटचा मारा काढण्यासाठी सज्ज. आधी तो देवेन. स्टेजवरून एक बॅट तुला पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता येतो. दुसरा चेंडू देखील डॉट येतो. धैर्य याला मात्र आता चाचपड्यात उभ्या ठेवले. चांगली गोलंदाजी होते आधीच्या माध्यमातून. हो खोला टाकला होता. फाईन लेगच्या दिशेने खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत ते म्हणजे फील्ड करतील एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न विक्रम होतो तिथे. विक्रम आपलं देखील स्वागत आहे MVPL 2025 चषकामध्ये. विक्रम भोईर. सुरेख कामगिरी होते आधीच्या माध्यमातून. 2 धावा खेळून काढले त्या चेंडूवर. चौथा चेंडू प्रेम यांच्या बॅटमधून लॉंग एकच्या दिशेने खेळून काढला. पिंटू तिथे चेंडू अडवण्याचा समर्थ. यलगार काढणारा चौकार येतो. आपल्या 2 धावा खेळून काढले त्या चेंडूवर. चौथा चेंडू प्रेम यांच्या बॅटमधून लॉंग एकच्या दिशेने खेळून काढला. पिंटू तिथे चेंडू अडवण्याचा समर्थ. यावेळेस देखील बॅट रोल केली होती परंतु चेंडू आणि बॅटचा कोणता संपर्क येत नाही. चेंडू जातो तो सरळ रतन थापा यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. थोडंसं पदल आले ते कमी दिसतं प्रेमचं आपल्याला. यदा कदाचित हा चेंडू आतमध्ये घुसून मारला असता षटकार गेला असता. नेक्स्ट बॉल. हो पुढे सेशन मारण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील कोणतंच उत्तर देण्याचा समर्थ प्रेम. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 रन 6 धावा आपण ओव्हर. पहिले 2 चेंडू निर्धाव देवेन तदनंतर 2 धावा मग चौकार मग 2 डॉट. बघा 7 धावा झाले धावफलकावरती. हा चेंडू पहिला चेंडू उंचावर मारलेला आहे. सीमा रेषेच्या लगत अनिल मात्र जज करतात आणि सुरेख झेल. देवन बॅक टू द बॅकआउट.
हा चेंडू पहिला चेंडू उंचावरून मारलेला आहे. सीमा रेषेच्या लगत अनिल मात्र जज करतात आणि सुरेश झेल दोघां बॅक टू द बघा थोडंसं मिस्टेक होते. 5च धावा झालेल्या आहेत. याची नोंद घ्यायची प्रेम. थोडंसं कॉम्प्युटर मिस्टेक होते. यावेळेस फारुख स्ट्राईकला होते. शफलून खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू जातो तो पुन्हा एकदा निर्धाव. अनिकेत पांगवणे याचे आपले देखील चषकामध्ये सहर्ष स्वागत असेल. बघा स्वतः गोलंदाज चेंडू खाली गेलेला फील्ड करतील तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय परंतु तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये कोणतेच धाडस केलं जात नाही दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि धावसंख्या 2 ने पुढे. आता मात्र 7 धावा झालेल्या आहेत. हो बघा चेंडू टाकायचा कुठे होता. थोडस मला वाटतं पाय स्लिप झाला त्यांचा. लाईन लेंथ बिघडली आणि अवे फ्रॉम द बॉडी अतिरिक्त धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8. यदा का त्याची 40 ते 45 धावा झाल्या तर स्वामी इलेव्हन संघाकडे गोलंदाजीचा युनिट चांगला आहे. उंचावर मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा लास्ट हिट करायचा. निनाद येतो चेंडू खाली. सूर्य क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. गॅदरिंग करतात अनिल. धावसंख्या 2 ने पुढे. मोठे फटके चा दुष्काळ आपल्याला पाहायला मिळतो. मोठे फटके येत नाहीयेत. नेक्स्ट बॉल प्रेम. वाईटच्या चेंडूला छेडण्याचा प्रयत्न. रोशन कोणतीच चूक करत नाही. रोशन माहीत ठाकूर होते तिथे. स्लीप मध्ये आपण पाहताय सूर्य क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून केलं जातं. रतन थापा यांचा संघ आपण पाहू शकता. एक स्टारकास्ट त्यांच्या खेळाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळते. योगेश सैनी असतील, आदी असेल, लीना धुमाळ, अनिल म्हात्रे, त्यानंतर पाहतोय आपण जय निकम, पिंटू यादव असे संपूर्ण स्टारकास्ट भरलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर प्रवीण देखील असतील. हो फुलटॉस होता. कोणताच फायदा उचलू शकले नाहीत. रतनशी जेवढे कौतुक करावं तेवढं कमी आहे. कशा प्रकारे संघ बांधणी केले. संघाचा स्ट्रॅटेजी प्री प्लॅनिंग त्यांची खूप झाली होती आणि या सामन्यामध्ये अभ्यास करून परीक्षेला आलेले आहेत रतन. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 6.00च्या सरासरीने स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. 12 रन ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाजी मार्कवर ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो रतन. तिसऱ्यावर राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल होता. पहिला चेंडू फाईन लेगच्या दिशेने 4 धावांसाठी आलेला चौकार. त्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो रतन. तिसऱ्या
रतन यांचं स्वागत केलं चौकाराने. धावफलक 6 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतो. 16 ऑन द स्कोर कार्ड. पुढील चेंडू रतनचा राऊंड विकेट. शॉर्ट ऑन प्लेनचा चेंडू होता. उंचावरून खेळण्याचा प्रयत्न. पिंटू झेल खाली होता. पव्या झेल होते की नाही. हो वडा ग्रेट कॅच पिंटू. सेंचुरी कंपनीकडून पुढील चेंडू रतनचा राऊंड विकेट. शॉर्ट ऑन प्लेनचा चेंडू होता. उंचावरून खेळण्याचा प्रयत्न. पिंटू झेल खाली होते. पव्या झेल होते की नाही. हो चला कल्पेश आलेले आहेत. आता रतन यांनी चौकाराचं उत्तर चोख प्रत्युत्तर दिले. गडी बाद केलं. प्रेम याला डागावले पाठवले. कॅप्टन वर्सेस कॅप्टन बॅटल पाहिलं. हो हो घसपंडी चेंडू. रतन चांगली सुरेख गोलंदाजी करतात. ज्या प्रकारची त्यांची शरीरयष्टी, ज्या प्रकारची त्यांची उंची आहे, आपल्या उंचीला अनुसरून टप्पा गोलंदाजी करत असताना रतन पाहायला मिळतात. बघा रतन यांचं आपण पाहिलं तर मारामध्ये चायनीज कॉर्नर आहे. तुम्ही जाऊन तिथे आस्वाद घेऊ शकता, परंतु पैसे द्या, फ्री मध्ये नाही आहे, याची नोंद घ्या. शॉर्ट ऑफ लाईन कल्पेश बीट होत आहेत. आणि अशा प्रकारे फारुक दुर्घटना से देर झाली. सावधानी से मौत टली. बघा दुर्घटना होती मैदानामध्ये आपण पाहतोय, परंतु गडी गमावलेला आहे फारुकच्या स्वरूपात. कल्पेशला आता स्वतःच्या खांद्यावर जिम्मेदारी घेणे गरजेचं आहे. यावेळेस देखील शॉटलेस चेंडू होता. कल्पेश थोडेसे हताश निराश. बघा कल्पेश जर हा सामना आपण गमावला तर आपण टुर्नामेंटच्या बाहेर जाऊ शकतो, याची नोंद घ्यायची. शेवटचा चेंडू. यावेळेस घणाघाती प्रहार. रतन याला सीमारेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला होता. टुर्नामेंटच्या बाहेर जाऊ शकतो, याची नोंद घ्यायची. शेवटचा चेंडू. यावेळेस घणाघाती प्रहार. रतन शेवटचा गोलंदाज दिनात. पहिला चेंडू लेग ब्रेकचा मारा. रोशन याचा प्रयत्न चांगला होता, परंतु प्रयत्नांत यश आले नाही. स्वतः चेंडूवर झेपावले, झेप घेतली, परंतु त्यांच्या झोळीमध्ये काही चेंडू आला नाही. प्रयत्न चांगला होता. यावेळेस देखील चांगला चेंडू. पंचाध्यक्ष पंच कोणतीच हालचाल नाही पंचांकडून. पंचांवर अतिरिक्त दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु आमचे पंच जे आहेत ते MCA चे पंच तुम्ही पाहताय गौरव भोईर. मागील हप्त्यामध्ये त्यांचं MCA पंचांची पूर्ण परीक्षा पार करून आता नवीन पंचांच्या पदार्पणात ते भूमिका स्वीकारलेली आहे. यावेळेस चांगला प्रयत्न होता. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. सुरेखरित्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. बघा पावसाळी क्रिकेट म्हटलं तर थोडा पावसाचा आगमन गरजेचा असतं, परंतु विकेट चुकलेला आहे. पावसाचा थोडासा आपल्याला अभाव इथे जाणवतोय.
मे महिन्यात पाऊस तुम्ही पाहिलात यावर्षी देखील पूर्ण महिना पाऊस पडत होता. लोकांची हळदी लग्न सगळाच तडा झाला होता, परंतु तरी देखील लोकांनी हार मानली नाही. कार्यक्रम करून दाखवले. तसेच टुर्नामेंटचा देखील तुम्ही पाहताय. यावेळेस मात्र वाईट चेंडू. चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी पाहायला मिळते. शॉर्टलाईन चेंडू. कल्पेश नक्की करतायत तरी काय, कल्पेश प्रयत्न करतात, परंतु थोडस बघा, प्रत्येक गोष्टीला आपल्याला सरावाची गरज असते. प्रत्येक गोष्टीमध्ये सराव केल्याशिवाय पर्याय नसतो. चार चेंडू झालेले आहेत आणि शेवटचे 2 निर्णायक चेंडू शिल्लक असणार आहेत. धावफलक आपण 28 वर पाहतोय. रोशन देखील होते. विक्रम फील्ड करतायत. एकदा पुन्हा दुसरा प्रयत्न. न चेंडू. उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडू आहे फ्री हिट. टोटल 3 धावा. 31 धावा आपण पाहतो धाव फलकावरती. नशिबाची तिकडी आपल्याला पाहायला मिळते. तिरियल पाहायला मिळाली आपल्याला. एका जोडी 3 धावा आपण या घेतलेल्या आहेत. ग्लान्स केलेला आहे, लेग ग्लान्स केलेला आहे. गॅप शॉट सिलेक्शन सुरेख आधी पाठलाग करतात. एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि सुरेखरित्या 2 धावा पूर्ण. यावेळी देखील वाईट चेंडू. रतन भरपूर मूड में आता. रतन इनकी जिंदगी तारीफ की जाए उतनी कम है, क्योंकि क्रिकेट के ऊपर उनका जो प्रेम है वो व्यक्त करते हुए ग्राउंड में. यावेळेस सुरेख फटका. जय विक्रम. चेंडू अडवण्यात असमर्थ. 1 बाउन्स ओव्हर 4 धावांसाठी आलेला हा चौकार. सुरेख फटका. जयनिकन चेंडू अडवण्यात असमर्थ. चला, यापुढे होणारा सामना विनर असेल याची नोंद घ्यायची आहे. चला, आई गावडे क्रिकेट संघ महाराळ बीचे कर्णधार याचे आहेत आणि त्यांच्या विपक्ष आपण पाहतोय. चला, प्रशांत यायचं आपण नाणेफेकीसाठी. 39 धावांचं टार्गेट आहे. फायटिंग टोटल आहे. चला, याची नोंद घ्यायची. चला, प्रशांत यायचं नाणेफेकीसाठी आपल्या कर्णधार पाठवायचे. प्रशांत रेड्डी प्लीज जरा. कुलदीप सिंग यायचं आपण नाणेफेकीसाठी प्लीज. चला रोहन प्लीज जरा इथे गोंधळ घालायचा नाही, आपलं क्षेत्ररक्षण आहे.
बघा चेतन कुठे जायचं नाही आपण. चेतन चेतन स्टेजच्या साईडला येऊन जायचं. चेतन मोराणकर. चेतन पुढची मॅच आहे याची नोंद घ्यायची. प्रशांत कर्णधार पाठवायचा आपला प्लीज. प्रशांत रेड्डी. प्रशांत कर्णधार पाठवायचा. बघा प्रशांत यांना विनंती करतो. प्रशांत आपला कर्णधार पाठवायचा आहे. प्रशांत रेड्डी. नाणेफेकीसाठी कोणीतरी पाठवायचं आहे. छोट्या यायचं नाणेफेक करायचे. बघा 1 मिनिट सामना थांबवायचा. नाणेफेक करून घेतो आपण यापुढे होणाऱ्या सामन्याची. चला मी विवेक मस्करांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. द्यायचं कॅमेऱ्याच्या पुढे असली. बघा नाणेफेक होतो यापुढे होणाऱ्या सामन्याची. विनर असा सामना असेल. बघा नाणेफेक जिंकले सर्वात शिलवण संघाने आणि आपला निर्णय काढायचा आहे. गोलंदाजी घेतलेली आहे. प्लीज यायचं नेक्स्ट सामन्यासाठी सज्ज राहायचे. पंचांचा इशारा होतो. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू स्लोवर गतीचा चेंडू होता. देवेन. बघा एक नवनिर्वाचित खेळाडू तयार होतो भरत गावामध्ये. एक वर्सटाईल परफॉर्मन्स असणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो देवेन. यावेळेस देखील सुरेख चेंडू चेंडू पासून लांब ठेवलं जाते अनिल याला. यावेळेस थोडा साबित पावित्र्य घेतला अनिलने. चेंडू खाली रोवून येतात. एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न सुरेखरित्या दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. कल्पेश तक बघा बाउंड्री लाईन वरून संघ ऍडजस्ट करतात कारण कल्पेशला माहिती हा सामना किती महत्वाचा आहे. फुलटॉसला चौक प्रत्युत्तर दिले जाते. यावेळेस चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. हा सामना किती महत्वाचा आहे. फुलटॉसला चौक प्रत्युत्तर दिले जाते. यावेळेस चेंडू याचं लकी आपलं देखील स्वागत असणार आहे. काल इन ऍक्शन मध्ये पाहिलं आपण लकी आणि हिमांशू यांना. सुरेख खेळ केला. देवेंद्रचा नेक्स्ट बॉल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू खाली पोपट उर्फ प्रमोद यांनी सुरेख खेळ टिपलेला आहे. देवेंद्रचा नेक्स्ट बॉल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू खाली पोपट उर्फ प्रमोद. बघा षटकाराचं चोख प्रत्युत्तर आपण देताना पाहिलं. देवेन याला जस्ट नावला रिप्लाय दिला. जस्ट सेंड केला मेसेज आणि लगेच चोख प्रत्युत्तर. अजय दुर्गे जी आपका देखिए इस मैच में इस टूर्नामेंट में बहुत बहुत तहे दिल से स्वागत है. अजय आप जरा मंच पे थोड़ी कमेंट्री कीजिए. दुर्गेश ठाकुर अजय आपका देखिए कमेंट्री सुनने के लिए पब्लिक बहुत ही देर से कल से इंतजार कर रही है. अजय दुर्गेश जरा
दुर्गेश एक उत्तर भारतीय प्लेयर और यहाँ के एक लेजेंडरी प्लेयर है, उनकी कमेंट्री सुनने में भी मजा आएगा। आगे की कमेंट्री दुर्गेश जी करेंगे, मैं उनको दरखास्त करता हूँ। 39 रन का टारगेट है दुर्गेश जी, और अभी फर्स्ट विकेट डाउन हो गया। अनिल मात्रे बैक टू द पवेलियन है, नीना धुमाल मैदान में जाते हुए। कॉम बॉक्स गोज टू द दुर्गेश ठाकुर। अगली गेंद खेलने को तैयार है नीना धुमाल। ये गेंद नीना धुमाल को, नीना धुमाल ने गेंद को उछाल दिया, गेंद सीधे सीमा रेखा बाहर, 6 रन। नीना धुमाल ने छक्के से अपना खाता खोला। ये गेंद नीना धुमाल को, नीना धुमाल ने गेंद को उछाल दिया, गेंद सीधे सीमा रेखा बाहर, 6 रन। एक ओवर 1 विकेट खोने के बाद नीना धुमाल की टीम 14 रन पहला ओवर। दूसरा ओवर रोहन के द्वारा फेंका जाएगा। रोहन तरे, नाव का रोहन तरे ना। दूसरा ओवर रोहन धुमाल के द्वारा भेजा जाए, फेंका जाएगा। पहली गेंद खेलने के लिए तैयार पिंटू भाई, स्ट्राइक पे पिंटू भाई हैं। दूसरे ओवर की पहली गेंद रोहन के द्वारा फेंका जाएगा। बहुत अच्छी गेंद। बैट्समैन वाइड मांगते हुए अंपायर से, अंपायर ने नकारा। और ये 4 रन, मिस फील्डिंग के द्वारा 4 रन। पिंटू का खाता खोलता हुआ चौके के द्वारा टीम का बढ़ता हुआ स्कोर 18 रन। एक ओवर 2 गेंद 18 रन, 21 रन की जरूरत है। बराबर 16 गेंद 21 रन की जरूरत। स्ट्राइक पे पिंटू यादव। बहुत अच्छी गेंद, मिस फील्डिंग कीपर के द्वारा और 1 रन मिस फील्ड के द्वारा। टीम का बढ़ता हुआ स्कोर 19 रन। क्यों यार फालतू तू बुलाएगा, मेरा नाम खराब होगा। अगली गेंद रोहन के द्वारा, काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं रोहन। निनाद भाई ने मारा इसको, गेंद को 2 रन। टीम का बढ़ता हुआ स्कोर 21 रन। एक रन। टीम का बढ़ता हुआ स्कोर 22 रन। दूसरा ओवर अभी चालू है रोहन के द्वारा। स्ट्राइक पे पिंटू। बहुत अच्छी गेंद, गेंद को उछाला है कवर के साइड में, 2 रन। ये आउट होने का चांस, 3 रन। 3 रन पूरा किया लास्ट गेंद पे। ओवर समाप्त। 2 ओवर की समाप्ति पे 25 रन, 12 बॉल पे 14 रन की जरूरत। 14 15
25 2 ओवर की समाप्ति पे 25 रन, 12 बॉल पे 14 रन। स्ट्राइक पे पिंटू और नॉन स्ट्राइक पे निनाद धुमाल, हार्ट हीटर। गेंदबाजी का भार संभाल रहे हैं मनोज। मल्हार, मल्हार भाई स्ट्राइक पे। मनोज लिखिए ना, मनोज मल्हार। हाँ मनोज तीसरे ओवर की पहली गेंद पिंटू को ले जाते हुए। वाह क्या सुंदर गेंद, सीधा कीपर के दस्तानों में। 11 बॉल 14 रन्स की आवश्यकता। स्ट्राइक पे पिंटू यादव और नॉन स्ट्राइक पे निनाद, कुछ भी हो सकता है। गेंदबाजी में अगली गेंद ले जाते हुए मनोज। वाह क्या शॉट मारा कवर की दिशा में, बहुत बेहतरीन शॉट। 2 रनों से संतोष करना पड़ेगा बैट्समैन को। बहुत अच्छी फील्डिंग देखने को मिला कवर पे। टीम का बढ़ता हुआ स्कोर 27 रन, 10 बॉल 12 रन। वाह क्या सुंदर गेंद, तीसरी गेंद, बहुत सुंदर गेंदबाजी हो रही है मनोज के द्वारा। 22 के रूप में 1 रन। टीम का बढ़ता हुआ स्कोर 28 रन। मल्हार ने काफी अच्छी गेंदबाजी सूझबूझ से किया अभी तक ले पिंटू को। हार्ड हिटर बैट्समैन निनाद धुमाल अगली गेंद पे क्या करते हैं देखते हैं। वाह क्या सुंदर शॉट, हवा में उछाला है गेंद को और गेंद ये सीमा रेखा बाहर। 6 रन। टीम का बढ़ता हुआ स्कोर 34 रन। 5 रनों की और आवश्यकता। इस ओवर की सिर्फ 4 गेंद ना, इस ओवर की सिर्फ 4 गेंदें, 8 गेंद 5 रन। तीसरा जो डॉट हुआ वो बाई के रूप में पिंटू भाई ने लिया सिंगल। बहुत अच्छी गेंद, सीधा कीपर ने बाकी काम पूरा किया। 7 बॉल 5 रन। भावेश बाबू कहीं पे भी हो स्टेज पे संपर्क करें मनीष धुमाल से। भावेश बाबू मनीष धुमाल से संपर्क करें। इस ओवर की अंतिम गेंद, वाह क्या सुंदर गेंद थी और एक मिस फील्डिंग, कैच ड्रॉप। ओवर समाप्त। 3 ओवर की समाप्ति पे टीम का बढ़ता हुआ स्कोर 34 रन, 6 बॉल 5 रन। छह बॉल 5 रन। स्ट्राइक पे अभी भी टिके हुए हैं निनाद एंड पिंटू। दोनों हार्ड हिटर बैट्समैन हैं, कभी भी कुछ भी कर सकते हैं। चौथा ओवर कौन डालेगा देखना पड़ेगा। स्टार बल्लेबाज रियाज, वाह सुपर। बंटी पटेल आ गए हमारे यहां रियाज के रूप में, अपने बालों को सहलाते हुए।
इस मैच का अंतिम ओवर सचिन के द्वारा फेंका जाएगा। काफी जुझारू बॉलर हैं। स्ट्राइक पे पिंटू। इस गेंद पे क्या करते हैं देखने को मिलेगा। सचिन 6 बॉल 5 रन्स। सचिन के द्वारा ये पहली गेंद और ये गेंद सीधा गेंद सीमा रेखा और ये कैच। पिंटू आउट। 5 बॉल 5 रन। सचिन के द्वारा ये पहली गेंद और ये गेंद सीधा गेंद सीमा रेखा और ये कैच। फील्डिंग बगा। स्ट्राइक पे माल के कैप्टन जय भानुशाली। जय जय जय। स्ट्राइक पे जय। पवेलियन की तरफ वापस आते हुए पिंटू यादव। 5 गेंद 5 रन। अंपायर खड़े। गौरव सोनू खाओ मत। अंपायरी खड़े होकर किया जाता है। काफी अच्छा रोमांच देखने को मिल रहा है इस मैच में। रोमांच की है ये। क्रिकेट अनिश्चितताओं का गेम है। एक अच्छी गेंद, एक विकेट, एक खराब गेंद, सीधा सीमा रेखा बाहर 6 रन। गेंदबाज बल्लेबाज दोनों के हाथों में मैच है। सचिन अगली गेंद ले जाते हुए जय को। वाह सुंदर गेंद। हवा में गेंद, बैट बल्ले का कोई संपर्क नहीं। बल्ला आसमान में, गेंद बैट के नीचे। सचिन काफी अच्छी गेंदबाजी। लाइन और लेंथ को एकदम पिक किए हुए हैं। कल्पेश भोईर समझाते हुए ऐसा फेंको वैसा फेंको। अगली गेंद ले जाते हुए और अंपायर ने वाइड दिया। अंपायर ने वाइड दिया। गेंद वाइट। अंपायर का इशारा वाइट। 4 बॉल 4 रन। 4 बॉल 4 रन। अंपायर पे कोई दबाव नहीं। अंपायर पे कोई दबाव नहीं। अंपायर पे किसी भी प्रकार का कोई दबाव नहीं। अंपायर बहुत सूझबूझ का भाई। गेंद लेग साइड से बाहर गई और अंपायर ने वाइड दिया। अंपायर पे किसी भी प्रकार का कोई दबाव नहीं। जय ध्यान से खेल भाई, इज्जत की बात है। डर मत, ध्यान से खेल। जय अगली गेंद सचिन के द्वारा। वाह क्या शॉट मारा है और ये सीमा रेखा बाहर 4 रन। वाह जय भानुशाली, बैट उठा दे भाई, जीत गई टीम। और ये सीमा रेखा बाहर 4 रन। वाह जय